हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आजची जी मी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी, ती झटपट होणारी, सकाळी टिफिनसाठी तुम्ही करू शकता अशी रेसिपी आहे. मी सुद्धा ही टिफिनसाठीच बनवली होती. ॲक्च्युली रोज-रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो टिफिनमध्ये सुद्धा. म्हणून ही रेसिपी खूप सोपी आणि साधी आहे. आता सध्याच्या सीझनमध्ये मेथी भरपूर अवेलेबल आहे. तर मेथीची भाजी जी आहे ती जर उरली तर त्यापासून हा पदार्थ आपण करू शकतो, किंवा डायरेक्टली सुद्धा तुम्ही मेथी यूज करून हा पदार्थ करू शकता, मेथीचे थेपले. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, गव्हाचं पीठ घेतलं आहे मी, थोडं ज्वारीचं पीठ घेतलं आहे, थोडं बेसन पीठ घेतलं आहे, आणि जी मेथीची भाजी माझ्याकडे उरलेली होती ती मेथीची भाजी मी यामध्ये ॲड केली आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे, थोडीशी हळद, थोडी मिरची पावडर, चवीनुसार मीठ ॲड करून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे तो मसाला, ती मेथी व्यवस्थित पिठामध्ये एकजीव होईल. आणि त्यानंतर मग यामध्ये हळूहळू पाणी ॲड करून व्यवस्थित ते कणिक मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, असं मीडियम असं कणिक मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर जशी आपण चपाती लाटतो त्याच प्रकारे आपल्याला थेपले लाटून घ्यायचे आहेत. आणि मस्तपैकी तेल लावून ते भाजून घ्यायचे आहेत. पॅनवरती किंवा तव्यावरती तुम्ही ते भाजून घेऊ शकता. थेपले लाटताना सुद्धा थेपले खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही, अशा साईजमध्ये अशा प्रकारे ते व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत. आणि नंतर तुम्ही ते भाजून घेऊ शकता, किंवा एकाच वेळी तुम्ही लाटून ते साईड बाय साईड सुद्धा भाजू शकता. मी आधीच लाटून घेतले होते हे 4 ते 5, आणि मग नंतर ते व्यवस्थित असे दोन्ही बाजूनी तेल लावून परतवून घेतले. ही जी रेसिपी आहे फ्रेंड्स, ही पौष्टिक आहे आणि कमी तिखट घालून, कमी प्रमाणात तिखट करून तुम्ही हे लहान मुलांना सुद्धा खायला देऊ शकता. त्यासोबत तुम्ही त्यांना दही देऊ शकता, लोणचं देऊ शकता, किंवा हे थेपले चहासोबत सुद्धा खायला खूप टेस्टी लागतात. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत. आणि नंतर ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. खमंग आणि खुसखुशीत होतात हे थेपले, कडकही होत नाहीत आणि फार असे नरमही होत नाहीत. ते मीडियम असे खुसखुशीत खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते चवीला खूप छान लागतात, टेस्टी होतात. व्हिडिओ जर आवडला असेल फ्रेंड्स, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत. नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा फ्रेंड्स की कशी झाली होती ते. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. काळजी घ्या आणि बघत राहा माझ्या चॅनलला, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील.